सप्रेम जय भीम जय भारत। आताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष शहरी आदरणीय गणेश भाऊ भिसे साहेबांनी चौथ्या भीम फेस्टिवलच्या संदर्भात बऱ्याचशाच गोष्टींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। भीम फेस्टिवल याचं 4थं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी आपण प्रबोधनाचा दर्जेदार कार्यक्रम समाजामध्ये द्यायचा प्रयत्न करतो। पहिल्या वर्षी महिला शायरा सीमा पाटील ज्वाली मोरे, दुसऱ्या वर्षी विद्रोही शायरा शीतल साठे सचिन माळी आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी गान कोकिळा कडूबाई खरात यांचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवला। हे 4थं वर्ष आहे। या वर्षी मात्र कटू सत्य विनोदी पद्धतीनं लोकांना पोचवणं आणि लोकांनी ते पचवणं यासाठी बारामतीतील कांबळेश्वर स्थित चांडाळ चौकडीच्या करामती, ज्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे, तो चांडाळ चौकडीच्या करामतीचा कार्यक्रम आपण घोषित केलेला आहे। त्यानंतर दंगलकार नितीन चंदन शिवे, ज्याने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलंय, ते कवी दंगलकार नितीन चंदन शिवे हे त्या ठिकाणी आहेत आणि अनेक विविध भरघोस अशी कार्यक्रमाची मेजवानी आहे। निवडणुका संपल्या की पुन्हा एकदा जोमानं चळवळीला सुरुवात करायची असते। निकाल काल लागला की दुसऱ्या दिवसापासून आमच्या चळवळीला सुरुवात असते। निवडणूक हा राजकीय अजेंडा असतो आणि निवडणूक संपल्यानंतर हा सामाजिक अजेंडा घेऊन समाजामध्ये पोचायचं असतं। म्हणजेच 20% राजकारण आणि 80% समाजकारण या भूमिकेवर आम्हाला चालावं लागतं। राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे आमचे उपाध्यक्ष बबनदादा करडे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक आमचे गंगावणे काका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघेही जिल्हाध्यक्ष हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न करणार आहे। राजकारण संपलेलं आहे, मग समाजकारणाकडे वळणं काळाची गरज असल्यानं या कार्यक्रमाला आम्ही काही प्रतिष्ठित मान्यवरांना बोलवलेलं आहे। राजकीय जोडे बाजूला ठेवून महापुरुषांच्या विचारांचा जागर हा कुठल्या एका विशिष्ट जातीनं, एका विशिष्ट जमातीनं, विशिष्ट पक्ष संघटनेनं, विशिष्ट गटानं न करता, महापुरुषांची विभागणी वाटणी न करता तो लोक उत्सव साजरा करण्याचा आमचा पहिल्यापासूनचा परिपाठ आहे। त्याला छेद जाणार नाही याची काळजी घेत असताना यावर्षी आम्ही या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना निमंत्रित केलेलं आहे। राजकीय धावपळीमध्ये ते कार्यक्रमाचं उद्घाटन करतील। त्यानंतर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमचे राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब उपस्थित राहणार आहेत। प्रतिमा पूजन लाडके खासदार थोरले महाराज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आणि खासदार राज्यसभेचे नितीन काका पाटील यांच्या हस्ते घेतलं जाणार आहे। दीप प्रज्वलनासाठी आपण साताऱ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई, त्यांच्यासोबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रशहराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबतच पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंदाबा पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब हे उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार, माजी पालकमंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आमदार महेशदादा शिंदे उपस्थित आहेत। कराड उत्तरचे आमदार मान्य मनोजदादा घोरपडे, कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले हे मान्यवर उपस्थिती लाभणार। त्यासोबतच 7 वर्षानंतर निवडणूक झालेला सातारा जिल्हा परिषदेचं रणकंदन यानंतर निवडले गेलेले पदाधिकारी, त्यामुळं सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान जिल्हाध्यक्षा आदरणीय डॉक्टर प्रियाताई शिंदे या उपस्थित राहणार आहेत। जिल्हा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मान्य राजूभाई भोसले हे उपस्थित राहणार आहेत आणि सातारा नगर परिषदेचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत मान्य अमोलजी मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता बनकरांसह विशेष समिती सभापती, नगराध्यक्ष, नगराध्यक्षा
जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण छत्रपती शिवरायांची जयंती प्रत्येक गावात, खेड्यात, घराघरात साजरी केली जाते. मात्र इतिहासामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक कलम कसाईने दुर्लक्षित केलेले अद्वितीय छत्रपती शंभूराजे, ज्यांच्यावरती अनेक आरोपांच्या फायरी झाडण्यात आल्या, म्हणजे युद्धामध्ये जेवढे रक्तबंबाळ झाले नसतील, औरंगजेबानं जेवढे हाल केले नसतील, त्याहीपेक्षा प्रचंड वेदना मृत्यूनंतरही ज्या छत्रपतीला झाल्या असतील, ते आमचे लाडके छत्रपती स्वराज्य रक्षक शंभूराजे यांचा खरा इतिहास मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आणि या इतिहासाला जोड घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला, व्यक्त होण्याचा अधिकार दिला. त्यांचं औचित्य साधून संयुक्त जयंती महोत्सव म्हणून भीम फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आमचं स्लोगन आहे शिवाजी चौक व्हाया आंबेडकर मार्ग. याचा अर्थ असा होतो की आम्हाला शिवाजीपर्यंत पोहोचायचं असेल तर आंबेडकर मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही. कारण अनेक कलम कसायांनी शंभूराजांना बदफैली ठरवलं, बाईलवेडा ठरवलं, अनेक आरोप केलेत. मात्र आपल्या शौर्याचा दैदिप्यमान इतिहास आजपर्यंत लोकांपर्यंत आलेला नाही. तो मराठ्यांच्या राजधानीमध्ये, शिवरायांच्या राजगादीमध्ये, भीमाई भूमीमध्ये किमान राजधानीत राहणाऱ्या मराठ्यांच्या डोक्यामध्ये बसावा, खरा शंभूराजा कळावा. हाच फक्त याच्या पाठीमागचा आमचा हेतू. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. म्हणून आम्ही निमंत्रण पत्रिकेमध्ये पक्ष, गट, तट या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री महोदयांपासून उपमुख्यमंत्री महोदयांपासून अगदी नगरसेवकांपर्यंत सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं उपस्थित युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, युवक जिल्हा महासचिव सनी काटे आहेत. या ठिकाणी आमचे मेहरबान सुंदर ओहाळ आहेत. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा सकटे, चंदा कांबळे, आमची अर्चना बगाडे आहे, नलिनी आहे. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे. विशेष म्हणजे ज्या तालुक्यामध्ये कार्यक्रम होतोय ते तालुकाध्यक्ष आमचे दत्ता सावंत. ज्या शहरामध्ये कार्यक्रम होतोय ते आमचे शहराध्यक्ष दादा सातपुते, मेजर वायदंडे यांच्यासह सतीश कांबळे, ऋतुराज चांदणे, सगळे पदाधिकारी एकत्र येऊन, नामूल्य कुणाचं राहिला असेल, आमचा प्रशांत कीर्तिगुडावा आहे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले आहे, कराड तालुकाध्यक्ष आमचे सुरेश बैले, यासोबतच आमचा किरण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं करण्याचं नियोजन केलेलं आहे. तमाम सातारकरांना आमची विनंती राहणार आहे, हल्ली संस्कृतीचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त चालू आहे. स्पर्धा लागलेली आहे. महापुरुषांची विटंबना, महापुरुषांचा अवमान, महापुरुषांची अवहेलना करण्याची स्पर्धा लागलेली आहे राज्यामध्ये. कोण किती मोठ्या पद्धतीनं महापुरुषांचं चारित्र्य हनन करतोय, कोण किती मोठ्या पद्धतीनं महापुरुषांना बदनाम करतोय, कोण किती मोठ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी वाचाळवीरांपर्यंत पोचून समाजामध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण केली जाते. याच्या स्पर्धा लागलेल्या आहेत. मात्र आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि आंबेडकरवाद्यांचं हे पहिलं कर्तव्य आहे की समाजामध्ये दरी निर्माण होत असेल तर पुन्हा एकदा ती दुबगलेली दरी, त्याची दरी कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे भीम फेस्टिवल आहे, एवढं सांगू इच्छितो. याची नोंद मात्र सातारकरांनी घ्यावी आणि या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा, नव्हे या कार्यक्रमाची मेजवानी लुटावी, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतो आणि राजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.